नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. जसं की लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आपण ओंकारेश्वरला आलेलो आहोत आणि ओंकारेश्वरचं आपलं दर्शन खूप छान झालेलं आहे. आणि आता आपण उज्जैनला जायला निघणार आहोत. नाश्ताही झाला आहे आणि सगळं रेडी आहे आणि आता आपण उज्जैनला जायला निघणार आहोत. त्यापूर्वी मी तुम्हाला ओंकारेश्वर श्री गजानन महाराज संस्थान दाखवणार आहे. हे खूप स्वच्छ आणि खूप छान आहे. जर तुम्ही कधी ओंकारेश्वरला आलात तर इथं नक्कीच राहा. इथे गजानन महाराजांचं छोटं मंदिर देखील आहे. मी तुम्हाला संपूर्ण व्ह्यू दाखवते. डान्सरचं देव बाप्पा नवसाला पाव. असं म्हणतात, जब तक यहाँ का बुलावा नहीं आता तब तक आप उज्जैन जा नहीं सकते. तर फायनली एवढ्या दिवसांची इच्छा आज पूर्ण होतीये. समोर दिसतंय ते महाकालेश्वरचं मंदिर आहे. तर आमची खूप दिवसांची इच्छा होती उज्जैनला जाण्याची, पण आज ती फायनली कंप्लीट होतीये. सगळ्यात पहिले आपण रूम घेऊयात, गाडी पार्किंग करूयात आणि बाकीचा परिसर फिरून घेऊ. आत्ता आपण आलो आहोत कॉरिडॉरमध्ये, ज्याला श्री महाकाल महालोक असं म्हणतात. तर हा दिवसाचा व्ह्यू आहे. मी रात्रीचा व्ह्यू सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
आत्ता आम्ही आलो आहोत रूम बुक करायला. अन्नछत्रासमोरच अतिथी निवास आहे, तिथे आम्ही रूम बुक करतोय. तर रूम टूर मी सगळ्यात लास्टला देईल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप छान रूम आहे आणि बजेटमध्ये सुद्धा आहे. हाताची गाडी घालून बसायचं. हाताची गाडी घाल. ये चल इकडे चल ये. अरे अरे चल शारी शारी तू घे ना तुझं. रूम घेऊन झाले, सामान ठेवले, गाडी व्यवस्थित पार्क केली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत बाकीचे देवदर्शन करायला. तर इथं आल्यावर ऑटो बुक केली. ऑटो तुम्हाला 500, 600, 700च्या बजेटमध्ये मिळून जाते. ते तुम्हाला 4-5 मंदिरांमध्ये फिरवतात. तर आता आपण कुठे कुठे जाणार आहोत ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा आहे उज्जैनमधील कार्तिक मेळा. त्यानंतर आपल्याला रामघाट लागतो. तर हा आहे रामघाट. आत्ता मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे आम्ही महाकालेश्वरच्या मंदिरात सकाळी जाणार आहोत. आपण आत्ता आलो आहोत स्थिरमन गणेश मंदिरामध्ये. आत्ता आम्ही आलो आहोत गडकालिका माताला. या मंदिरावरती बऱ्याच जणांनी आपल्या मनातली इच्छा लिहिलेली होती. कदाचित देवी ते पूर्ण करत असेल म्हणून ते लिहित असतील, अशी काही त्यांची मान्यता असेल. आत्ता आपण आलो आहोत महर्षी सांदीपनी आश्रम येथे. तर पूर्ण आश्रम बघूया. सगळी झोपली हे बघितलं.
जन्म स्थान है जन्मभूमि। इनका जन्म भोलेनाथ जी के मस्तक के पसीने से हुआ है और शिव रूप में विराजमान है मंगल भगवान। आप हर शिव जी के मंदिर गए होंगे, शिव जी की सवारी किस पर देखते हो आप? आपको यहाँ नंदी जी भी मिलेगा, भेड़ की सवारी देखने को मिलेगी। जिनकी मेष राशि हो, वृश्चिक राशि हो, उनके स्वामी है मंगल भगवान, 9 ग्रहों के सेनापति और 21 विभागों के अधिपति। शनि सिंगनापुर जाते हैं, शनि जी का जन्म स्थान है। शनि जी को चढ़ाते हैं अपन काला लोहा तिलक। इसी तरह मंगल भगवान को लाल चीजों का दान होता है। और यहाँ जाएंगे आता आपण आलेलो आहोत श्री काळ भैरवनाथ मंदिर येथे। दारूचा प्रसाद भैरवनाथाला चढवला जातो। तर आता आपण दर्शन घेऊया तिथे, नंतर आपण कॉरिडॉर मध्ये रात्रीचा व्ह्यू एन्जॉय करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण उद्या सकाळी महाकालेश्वरचं दर्शन घ्यायला जाणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि रूम टूर मी तुम्हाला सगळ्यात लास्टला देणार आहे, तर ती बघायला विसरू नका। आता चाललो आहोत कॉरिडॉर मध्ये रात्रीचा व्ह्यू एन्जॉय करायला। पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, तुम्हालाही मजा येईल।
The next day. आत्ता वाजले आहेत सकाळचे 5:30 आणि आत्ता आम्ही चाललो आहोत मंदिरात दर्शन घेण्यासाठी. तर चला आमच्यासोबत शेवटपर्यंत कनेक्ट राहा. मंदिरात दर्शन घेणार तर आहोत, तसंच बाजूला 2-3 मंदिरं आहेत तिथे पण दर्शन घेणार आहोत. हे आहेत बडा गणपती. त्यानंतर आम्ही जाणार आहोत हरसिद्धी महादेवला, तिथंही दर्शन घेणार आहोत आणि नंतर रामनगरला जाणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि सगळ्यात लास्टला चारधाम मंदिरमध्ये जाणार, तिथलचा व्ह्यू खूप मस्त आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता सगळं दर्शन व्यवस्थित झालंय. आपण रूमवरती चाललो आहोत. तर कॉरिडॉरच्या समोरच जे गेट आहे तिथून रूमला एंट्री आहे. अन्नछत्राच्या जवळच अतिथी निवास आहे, तिथेच आम्ही रूम घेतला आहे. तर इथं सगळं रिडेव्हलपमेंट चालू आहे, कारण 2028 मध्ये महाकुंभ आहे, तर त्याचीच तयारी चालू आहे.
समोर आहे अन्नछत्र आणि त्याच्याच राईट साईडला होतं अतिथी निवास, तर तिथे आम्ही रूम घेतलेला. तर ही आहे आपली रूम आणि तुम्हाला बाहेरचा व्ह्यू पण दाखवाल मी. तर हा आहे आपल्या बाहेरचा व्ह्यू. तर समोर अन्नछत्र दिसतंय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.